शाहूवाडी तालुक्यातील निनाई परळे येथे वन्य प्राण्यांच्या झालेल्या हल्ल्यात नीनू यशवंत कंक वय 70 व रखुबाई नीनू कंक वय 65 हे पती पत्नी ठार झाल्याची घटना घडली आहे। ही घटना 2 दिवसापूर्वी घडली असल्याचा पोलिसांनी प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे। याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की नीनू यशवंत कंक व त्यांची पत्नी रखुबाई हे दोघे जण कडवी डॅम नजीक असणाऱ्या शेतात राहतात। त्यांच्याजवळ 40 ते 50 शेळ्या असून त्यांची राखण करण्याकरता हे पती पत्नी शेडवर राहत आहेत। तर त्यांचा मुलगा सुरेश हा त्यांची पत्नी सोबत निनाई परळे येथील घरामध्ये राहतो। 2 दिवसापूर्वी सुरेश हा आई वडिलांना भेटून आला होता। भेटून आल्यानंतर आई वडिलांचा वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची कल्पना देखील त्याला नव्हती। नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी तो आपल्या शेडवर आई वडिलांना भेटण्यासाठी गेला असता शेडमध्ये आई वडील मिळून आले नाहीत। शोधाशोध केली असता शेडपासून सुमारे 100 फुटावर आईचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत दिसून आला। त्यानंतर त्याने गावातील नागरिकांना याची माहिती फोनवरून दिली। गावातील नागरिकांना घटनास्थळी धाव घेतली असता व वडिलांचा शोध घेतला असता त्याचा मृतदेह देखील शेडपासून सुमारे 500 फूट अंतरावर कडवी डॅमच्या पाण्यात तरंगताना दिसून आला। या घटनेची माहिती शाहूवाडी पोलिसांना व वन विभागांना देण्यात आली। शाहूवाडी पोलीस व वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। ऐन दिवाळीतच वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात पती पत्नी ठार झाल्यामुळे संपूर्ण निनाई परळे गाव शोकसागरात बुडाले आहे। या घटनेची माहिती मिळताच माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकर, सर्जेराव पाटील पेरिडकर यांनी घटनास्थळी भेट दिली आहे।